पार्वती मातेनं शापित केलं होतं, महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे, पण म्हणून म्हणलं मराठी जरा ठेवा आयुष्यात. फारही इंग्लिश मिडियम नको. काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही. इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढील असंच आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. पोरं विचारतील व्हॉट इज द बोआ. मॅडम सांगेल असायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बोआ. पोरं विचारतील आजकाल दिसत नाही. मॅडम सांगेल लाईक डायनासॉर. डायनासॉरचा नामशेष झाला तो बोआ बघायला भेटायचा नाही तुम्हाला एके दिवशी. करा भजन, विनंती माझी. अरे मी कधी कधी विचार करते, काय भाग्यवान असेल ते कुटुंब ज्या घरात ज्ञानेश्वरी वाचले जाते, काय धनवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात अखंडित हरिपाठ आहे, आणि काय पवित्र असेल ते कुळ ज्या कुळामध्ये वैष्णव जन्माला आले. त्याच्यासारखं पवित्रच दुसरं नाही. पवित्र तो देश, पावन ते कुळ जेथे हरीचे दास. काय भाग्य असेल त्या कुटुंबाचं की मुलगी माळकरी आहे, मुलगा माळकरी आहे. अरे काय भाग्य असेल त्या कुटुंबाचं, अखंड आयुष्य खाण्यात गेलं पण सून माळकरी भेटली. पुण्य आहे ना. आपल्या गुणाच्या नाही त्या. घरातली बाईच म्हणती आज रविवार आहे, आणा की करू, मला बी आवडतंय, लेकराला बी देऊ, तुम्ही बी खा. कसं व्हायचं रे. विनंती माझी, घरातली बाई तरी सामर्थ्यवंत असावी या विषयाकडे. मग काय, नारदांना कळलं रुक्मिणी माता ऐकतायत म्हटल्यावर नारद आनंदाने त्या कुंडामध्ये आंघोळीला गेले. आत गेले खरं, पण वर आले नाही. वर आले नाही, वर आली उगाच्या उगत धोत्रातले गेले, लुगड्यात घातले. चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, नपनी मुरणी ठशी झुमका, चांगले दष्टपुष्ट होते, चवळीच्या शेंगासारखे झाले. शिंडी गेली निघाली. नारद की तो बाई नारदी. नारदांची काय झाली, नारदी झाली. पुरुषाची काय झाली, स्त्री झाली. लय बायको करायची हौस होती. ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. खांद्यापर्यंत केस, इथं पेटी बांधलेली, दष्टपुष्ट, उग्ग अर्धांड. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे, गप्पे चल. नारदी म्हणले येडे मी आताच बदलले. लय बायको करायची हौस होती, ह्यांनाच बायको केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही, पोरं झाली. थोडी थोडकी नाही, 60 पोरं झाली. किती झाली आपण काही कल्पनेनं सांगत नाही. नाथ बाबा सांगतात, भूत लागले नारे तायला 60 पोरं झाली त्याला. 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 पाठी भुताले मोठे. नाथ बाबा सांगतात अशी ठालगच पाठीमागं लागली वासनेची कल्पनेची. 60 पोरं झाली. नारदी म्हणल्या धनी 60 बी पोरच व्हावं, एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. किती लेकरं नारदीला, 61. किती कोणाला, नारदीला. आधी नारदाची नारदी झाली, पुन्हा पोरं 61. माय घरात 2 असले किती जीव दमतो ग. देव 2 बी नीट देत नाही. एक शहाणा असतंय, एक येड असतंय. शहाणं सगळं ऐकतंय, खा म्हणलं की खातंय, शाळेत जातंय, अभ्यास करतंय. दुसरं माणसं बघून मुदाम करतंय. त्याला माहित आहे माणसात काय करते, नुसती दात खाती, करते काय. माणसं गेल्यावर मार का खाणं होईना पण ती मजा मारून घेतो महाराज. माणसात 2 एवढी तारा माय, 61 किती असं. एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक रडतं, एक कटाळा वेळली. असली जनावरं सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. रातच उठल्या, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली, जागेवर आली. शिंडी शिंडी.
पुन्हा लुगड्यातलं धोत्रा. नारद म्हणले सुटलो काय की काहीतरी व्हायच्या आधी पटमिन्या पाण्याच्या बाहेर आले. पटकन गळ्यात येणं घातला. म्हणले हे लय बरं आहे नारायण नारायण नारायण, हे लय बरं आहे. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. प्रेमाने म्हणल्या नारदराव कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलो होतो तर तोंडानं सांगायचं. लय चुकलो होतो 2-4 आणायच्या. एकसठ बाळात पण तेवढी बरे कळा. काय ते लेकर, काय ते नवरा, लय सोचलं ग. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चं व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मुसळीकर मला नारदांचं हसू येत नाही, मला तुमची चिंता वाटते. त्यांनी एकदाच बायको मागितली होती तरी एवढं भोगलं. तुम्ही किती बऱ्या मागितले. अरे निस्ता पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू करू झुम करू करू म्हणे. कसं होईल तुमचं. अरे देवा जाऊ द्या रे बाबांनो, काय करू नका मरू दे. आता जे झालं ते आता काय बदला येत. पण आता मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. आता इथपर्यंत जे झालं ते, आता इथून पुढं मात्र कल्पनेची बाधा. इथून पुढं मात्र ज्यामुखी निधान. कमीत कमी मुखात देवाचं नाव तरी काय कमी केलं देवाने सांगा. ती तुकोबाची आवली तुकोबांना भाकरी द्यायला चालली. हाय का तुम्ही, हाय का लक्षात आहे का. हा छगीरदार बापाची पोरगी आवली, पण नवऱ्याचा एका लोगड्यावर संसार केला. कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना तुम्ही, बसलेले थोडेफार शेतकरी आहात का आपण. तो बी प्राऊड फार्मर रे, प्राऊडली सांगा, स्वाभिमानाने सांगा शेतकरी आहात. का सांगू, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं फेकवायची ताकद ज्या औलादीत आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायची, कौतुकानं सांगायचं. शेतकरी प्रामाणिकपणे सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची. शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून आयुष्य जगणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची. शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप शेतकऱ्याचे का जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं त्याला बापाचं नको वाटतं. मग आम्ही संस्काराने तरी प्रबळ आहेत ना. एवढा मोठ्या मनाचा बाप आहे आमचा. अरे जेवढा जीव आमचा बापाचा आमच्यावर आहे, तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा, जो माणसात आणि जनावरातही फरक करत नाही, असा बाप आहे आमचा. कौतुकाने सांगू ना, शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे, मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का. मग शेतकरी काटा कसा बघतो. लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो. दगडासारखा पाय झिजला त्यांचा, एका थुक्यात कसा दिसणार. 2-4 वेळा तरी लावावा. काटा मोडला जिजांना. जिजा कोण, तुकोबांची. काटा मोडला जिजांना, आवलींना. त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. खूप करतो रे साधा वया भक्ती काज नाही लाज धरीता. माझा विठ्ठल लाजही बाळगत नाही जेव्हा भक्तांच्या सेवेचा विषय येतो. खूप करतो, खूप. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सत्वा, लेकरांची सेवा केली सत्वा. कसं पांग भेडू कसं तुझ्या उपकारा जग तोडला ओ बाळी नशीब माझा सावळी
विठ्ठला तू वेडा विठ्ठला आकाशी जय पांढरे पांढरा आकाशी जय पांढरे पांढरा जोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा आम्हाला काय करायचं बाबुली चालती बाबुली चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका आणि तेवढं येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिला कळलं महाराज बाबुली चालती बाबुली चालती सुखी संसाराची हरी बोल सुखी संसाराची बाबुली चालती बाबुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी कान्हा वाजवितो बासरी कान्हा रात्री चल माझ्या गावाला जाऊ रात्री चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव रात्री